आज बनवूया पनीर मसाला। साहित्य बघा, खोबरं, कांदा, बदाम, काजू आणि टोमॅटो। हे सर्व साहित्य आपण पाण्यामध्ये उकळून घेऊया। बघा, हे सर्व पाण्यामध्ये टाकलेलं आहे। एक 15-20 मिनिटं छान उकळून घेऊया। बघा, हे टमाटे, कांदे, बघा आपले टमाटे आणि कांदे छान उकडलेले आहे। टमाट्याचं साल काढूया। आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्यामध्ये थोडी हिरवी मिरची 4-5, लसूण, अद्रक आणि हे साहित्य पूर्ण बारीक करून घेऊया। बघा, हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण आधी पनीर तळून घेऊया। झालं आपलं पनीर तळून। आता आपण याच्यात मसाले टाकूया। कलमी आणि चक्रीफूल, तेजपत्ता आणि 2-3 इलायची। आता हे मटेरियल आपण याच्यात टाकून घेऊया। बघा, छान असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकूया। धने पावडर, हळद, लाल तिखट, छान हे 10 मिनिटं कमी आचेवर होऊ द्यायचं आहे। बघा, छान कसं तेल सुटलं आहे। आता त्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकूया। मीठ, गरम मसाला जो असेल तो, मी किचन किंग मसाला टाकत आहे आणि दवे मसाला। थोडं थोडं पाणी टाकूया। बघा, याला उकळी आलेली आहे छान। आता आपण यामध्ये पनीर टाकूया। थोडीशी साखर, फार नाही, तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका। आणि गावरान तूप 1 चम्मच। थोडीशी कोथिंबीर। 5 मिनिट शिजू देऊया। आपली पनीर मसाला भाजी तयार आहे।